आता एक एक वेळा बदल करायला काही हरकत नाही आहे. ह्या वर्षी आपण कपिलदादांनी आणि सोनालीताईंना चान्स दिला तर जरा बरं होईल. कारण कसं आहे, कपिलदादा आणि सोनालीताईंचं अजेंडा माहिती आहे. कारण सोनालीताईंनी सांगितले की त्यांना महिलांसाठी काय करायचं आहे. आणि त्यांचा स्वभाव जर बघितला का नाही तुम्ही, एकदम फ्रेंडली आहेत आणि डाऊन टू अर्थ आहेत. आणि मग कसं, जर पुरुष एखादा असला तर महिलांना कसं खुलता नाही येत, त्यांची मतं नाही मानता येत. आणि त्या कशा एक समाजात असायत की एकदम फ्रेंडली आहेत, म्हणजे महिलांना त्यांनी व्यवस्थित हे करू शकतात आणि महिलासुद्धा त्यांच्याकडे आपली मतं मांडू शकतात. आणि त्यांची कशी धोरणं माहिती आहेत की बाबा महिलांसाठी कुठेतरी कामं मिळतील किंवा महिलांची हे आरोग्य असेल किंवा त्यांचं अंगणवाडी असेल, इकडं त्यांचं लक्ष आहे. अजेंडा त्यांनी फिक्स केलेला आहे. आणि कपिलदा म्हणशीला तर त्यांचा ग्राम विकास करायचा आधीच ठरलेला आहे. कारण ते करतच आले, त्यांची कुटुंब आहे कायम त्यातच आहे आणि त्यांना समाजसेवा माहिती कशी करायची आहे. त्यामुळे मला वाटते एक ह्यावेळी त्यांना एक चान्स दिला पाहिजे.